आज विश्वशांती निकेतन विद्यालय चाकण या विद्यालयाचे प्रमुख तसेच SP आगाव पाटील शिक्षण संस्था चाकण या संस्थेचे संस्थापक प्रमुख आदरणीय आमचे मित्र डॉक्टर प्रवीण आगाव सर, त्याचबरोबर विद्यालयाच्या प्राचार्या अर्चना आगाव सर, अबॅकस आणि शालेय स्पर्धांच्या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी त्यांनी या ठिकाणी खूप सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलाय। हा संस्थेमार्फत आयोजित केलेला 17वा कौतुक सोहळा आहे। या सोहळ्यासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले क्लास 1 अधिकारी, न्याय क्षेत्रात, विधी क्षेत्रात ज्यांचं मोठं नाव आहे असे जिल्हा सरकारी अभियंता माननीय ऍडव्होकेट अशोक गेनोजी जाधव सर, त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले सेंट्रल बँक ऑफ इंडिया चाकण शाखेचे उपव्यवस्थापक इंद्रनील मोरे सर आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे वडीलधारी आदरणीय आव्हाड मॅडम यांचे वडील भास्करराव आव्हाड, आगाव मॅडम यांचे वडील भास्करराव आव्हाड, त्याचबरोबर आदरणीय वडीलधारी मंडळी आमच्या आगाव सरांचे वडील बाबूराव आगाव यांचंही या कार्यक्रमामध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या काळामध्ये अबॅकस असेल किंवा संस्थेमार्फत या ठिकाणी आयोजित केलेले जे काही कोर्सेस आहेत, संतोष ऑलराऊंडर अकॅडमी, अतिशय सुंदर असे कोर्सेस या ठिकाणी दिलेले आहेत। पालकांच्या किंवा विद्यार्थ्यांचे जे काही व्यक्तिमत्व विकास आहे यामध्ये पालकांनी कसा हातभार लावावा यासाठी संस्थेमार्फत या ठिकाणी कोर्सेस दिलेले आहेत। मी तर म्हणेल की आज नोकरीच्या व्यापातून, व्यवसायाच्या व्यापातून मुलांना घडवण्यासाठी वेळ देण्याकरता आणि मुलांना मोबाईल या व्यसनापासून दूर ठेवण्याकरता खूप सुंदर असे कोर्सेस आणि एक आपण जो म्हणतो सर्वांगीण विकास घडवण्यासाठी आवश्यक असलेले उपक्रम, या ठिकाणी त्या उपक्रमांचं व्यासपीठ ज्ञानम परम ध्येयम या वृत्तीप्रमाणे की ज्ञान हेच आमचं ध्येय आहे, त्याच्यावर आधारलेलं स्किल हे ध्येय आहे आणि अशा ज्ञानाधारित स्किलवर आधारित अर्थव्यवस्था भारताची ज्यावेळेला उभी राहणार आहे किंवा उभी राहते आहे, त्यामध्ये नरेंद्र मोदी साहेब यांनी सांगितलं की परवा AI समिट झाली दिल्लीमध्ये, त्या समिटमध्ये सांगितलं की AI रोबोटिक्स हे भारताच्या भविष्यात प्रगतीचा पाया आहे आणि भविष्यातले प्रगतीचे पाया या ठिकाणी त्या पायाची रुजवण रोबोटिक्स किंवा इतर जे कोर्सेस आहेत यातून होणार आहे। आणि ही होण्याकरता सर्व पालकांना माझं एक आव्हान असेल की आपण जे काही झी मराठी असतील किंवा इतर टेलिव्हिजन चॅनल्स असतील किंवा वाहिन्या असतील, याच्यावर जे काही कार्यक्रम पाहतो, मालिका पाहतो, त्यातल्या ते तू ये रे माझा मित्वा अशा काही मालिका असतात, त्या गृहिणींना फार आवडतात। कार्यक्रम अशा मालिकांचे त्यांचं नातं म्हणजे फार अतूट विण तयार झालेले असते। यातला थोडासा वेळ काढून 1 तासभर 2 तास किंवा मुलांसाठी त्या ठिकाणी आपण वेळ दिला, रोबोटिक्स सारखा कोर्स असेल किंवा रुबिक क्यूब असतील, वैदिक गणित असेल, मेंदूकल चाचणी असेल, नव्याने चालू होणारा ड्रोनचा एक कोर्स आहे, या कोर्सेससाठी आपण विद्यार्थ्यांना वेळ दिला, या कोर्सेससाठी मुलांना मोटिवेट केलं। अबॅकस सारखा कोर्स आहे, अतिशय उत्तुंग फायदे मला एका पालकांनी त्यावेळेला त्याचे सांगितले की अबॅकस असेल किंवा हे सहशालेय उपक्रम असतील, याच्यातून मुलांच्या मध्ये शिस्त असेल, वेळ म्हणजे टाइम मॅनेजमेंट असेल, त्यानंतर एकाग्रता, संयम, चिकाटी, आत्मविश्वास यासारख्या त्यांची स्मरणशक्ती वृद्धी करणे, या मूल्यांची रुजवण त्या ठिकाणी कळत न कळत घडत असते आणि यातूनच ही मुलं भविष्यामध्ये आपण
जे म्हणतो की आत्मविश्वास असणारा विद्यार्थी घडला पाहिजे, आत्मविश्वास असणारा नागरिक तयार झाला पाहिजे. हे जबाबदार पालकत्वाचं लक्षण आपण जर अशी मुलं आपण घडवत असू तर, आणि हे जबाबदार पालकत्वाचं लक्षण शाळेतून विकसित केलं जातंय. अशी मी पाहिलेली ही एक विश्व शांती निकेतन गुरुकुल विद्यालय, तसेच SP आगाव मधील शिक्षण संस्था मी पाहिलेलं आहे डोळ्यांनी की या ठिकाणी अशा प्रकारच्या मूल्यांची रुजवण होते, जबाबदार पालकत्व विकसित होते. आणि त्याचं प्रतीक म्हणजे आजचा हा कार्यक्रम आहे. कार्यक्रमातील पालकांच्या प्रतिक्रिया तुम्ही ऐकल्या असतील तर या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांचा मिळालेला आहे. काही कारणास्तव काहींना यायला जमलं नसेल, परंतु उत्साही पालक ज्यांना माहिती आहे की आपल्याला वेळ द्यायचा मुलांसाठी, जे आपल्या मुलांना घडवायचं आहे त्यांना वेळ द्यायचा आहे, ते पालक जरूर येतात. चांगल्या प्रतिक्रिया त्यांनी या ठिकाणी दिल्या. सरांची जी काही संस्था आहे त्यामध्ये जवळपास 30 ते 35 लोकांचा स्टाफ आहे. आणि आज उत्साही शिक्षक वृंद हे कोणत्याही संस्थेमध्ये असणं अतिशय महत्वाचं आहे. मुळात आगाव सर आणि मॅडम हे दोघेही खूप उत्साही असल्यामुळे त्यांचा स्टाफ त्यांच्याच तोडीस काम उत्साहाने करत आहे. आणि त्या ठिकाणी विद्यार्थी केंद्रीय अध्यापनाचा त्यांनी गुरुकुल आधारित अध्यापन अशा वेगवेगळ्या अध्यापनांची प्रयोगशाळा, मला या पालकांनी सांगितलं की विविध प्रकारचे प्रयोग त्यांचे चालू असतात. म्हणजे अध्यापनाची प्रयोगशाळा, विद्यार्थी घडवण्याची प्रयोगशाळा म्हणजे त्यांचं विद्यालय आहे, त्यांची संतोष ऑलराऊंडर अकॅडमी आहे आणि सारा अभ्यास अकॅडमी आहे. या तिन्ही त्यांच्या अकॅडमी मधून त्यांनी जवळपास 2000 विद्यार्थ्यांना ते आजच्या घडीला शिक्षणाचं ज्ञान किंवा ज्ञानाचा यज्ञ त्या ठिकाणी ते अहोरात्र घडवत आहेत. ज्ञानयात्री पद्धतीनं ते त्या ठिकाणी त्यांनी, मी सरांना विचारलं मला बोलताना की आपण एक वेगळं काय उपक्रम आहे आपलं गुरुकुल आपण सांगत आहोत. तर वेगळं सर्वात महत्वाचा उपक्रम म्हणजे आध्यात्मिक शिक्षणाला आध्यात्मिक टच त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि मग असा एक आध्यात्मिक टच त्याच्यामध्ये आहे की पालकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी मनशक्ती केंद्राचे प्रयोगाचे व्याख्यान असतील. मनशक्ती केंद्र हे जागतिक स्तरावरचं प्रसिद्ध असलेलं लोणावळ्यातलं केंद्र आहे आणि त्याचं त्या ठिकाणी व्याख्यान आहे. त्याचबरोबर जीवन विद्या मिशन यांचंही आध्यात्मिक व्याख्यान असतं. त्याचबरोबर आरोग्याचे, शैक्षणिक किंवा इतर मुलांच्या विकासासाठी आवश्यक असलेले सामाजिक क्षेत्रातील संस्थांची व्याख्यानं, त्यांचे व्याख्याते या संस्थेमध्ये येत असतात. आणि त्याबरोबर पालकांची आणि मुलांची त्या ठिकाणी जाणीव जागृती विकसित करण्याचं ते काम करत असतात. दुसरा एक महत्वाचा उपक्रम गायत्री यज्ञकुंड. गुरुकुल पद्धतीमध्ये शिक्षण देत असताना पूर्वीच्या काळी यज्ञामध्ये आहुती देण्याचं, आता यज्ञामध्ये आहुती देऊन काय करत होते ते, तर वातावरण शुद्धी. त्या काळी यज्ञ करण्याचा उद्देश वातावरण शुद्धी, मनशुद्धी आणि मनशक्ती अशा प्रकारचे उद्देश जे आत्ताच्या काळामध्ये राबवणारी ही एक एकमेव संस्था आहे विश्व शांती निकेतन विद्यालय, जे आहे की त्या ठिकाणी गायत्री यज्ञकुंडाचा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमार्फत, शिक्षकांमार्फत वातावरण शुद्धी केली जाते. आपण जिथे शिकणार आहोत, जिथे बसणार आहोत, जिथे राहणार आहोत तिथं वातावरण शुद्ध असणं गरजेचं आहे, परिसर शुद्ध असणं, स्वच्छ असणं गरजेचं आहे. त्याचं काम म्हणजे एवढा एक सूक्ष्म विचार घेऊन वातावरण शुद्ध असेल तर चांगलं ज्ञानार्जन होईल, चांगलं ज्ञानाचं दान होईल आणि चांगले व्यक्तिमत्व, चांगले नागरिक त्या ठिकाणी घडतील, असा एक सूक्ष्म विचार सरांनी तिथं अवलंबला. खूप छान, मला खूप छान वाटलं की असा उपक्रम म्हणजे कुठल्या शाळेत नाहीये, कुठल्या संस्थेत असा उपक्रम नाही. त्याचबरोबर सरांनी मगाच मी सांगितलं की जबाबदारीने पालकत्व, म्हणजे पालकत्व ही एक जबाबदारी आणि ती जबाबदारी करणं एवढं सहज सोपं नाही. मुलांसाठी घडवण्याकरता तेवढा वेळ त्या ठिकाणी देणं सोपी गोष्ट नाही. त्याचबरोबर सरांनी एक सांगितलं, त्यांच्या मनोगतामध्ये व्यक्त केला होता विचार की दप्तराचं ओझं शून्य करणे. आपण मागच्या काळात पाहिलं असेल, कोरोना नंतर दप्तराचं ओझं याबद्दल
चांगल्या पेपरमध्ये बातम्या आलेल्या आहेत की मुलांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कमी करा. शिक्षण तज्ञ सांगतात, राजकीय मंडळी असतील ते पण त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देत असतात की फार दप्तराचं ओझं होतात. आपल्या शाळेमध्ये या संस्थेमार्फत म्हणजे विश्वशांती निकेतन विद्यालयामध्ये शून्य ओझं, दप्तराचं शून्य ओझं ही संकल्पना मला फार आवडली सर. की मुलांनी शाळेत यायचं आहे उत्साही मनानं, जाताना उत्साही मनानं, कुठलंही पाठीवर ओझं न घेता जायचं आहे. खूप सुंदर उपक्रम सर. की दप्तराचं ओझंच नाही, अशा वेळेला विद्यार्थी उत्साही राहतो की काय त्याला पाठीवर यायचं नाही, काय पाठीवर आणायचं नाही, पण मनामध्ये मात्र तो किंवा त्याच्या व्यक्तिमत्वाचा त्याचा एवढा चांगला विकास झालेला असेल त्या दिवसासाठी की मन त्याचं प्रसन्न होऊनच तो घरी जाणार. म्हणजे एवढे सुंदर उपक्रम या ठिकाणी सर राबवत आहेत. आता एक नवीन विषय म्हणजे मला ते फार छान वाटलं. चहावाला येवले बाबा त्या मॅडमचं आणि त्यांच्या मुलाचं आणि त्या येवले बाबा बनवणाऱ्या जे काही शिक्षिका आहेत आणि आगाव सर आणि मॅडम या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. मॅडम, चहावाला येवले बाबा होणं ही सोपी गोष्ट नाही. मुलगा तुमचा झालेला आहे आणि आज देशाचा पंतप्रधान हा चहावाला आहे. भविष्यामध्ये तुमच्या मुलाच्या मनामध्ये जी काही चहावाला येवले बाबाची प्रतिमा रुजवलेली आहे याचा फायदा 100% तुम्हाला भविष्यात दिसून येईल. कुठे ना कुठे तुमचा मुलगा चमकल्याशिवाय राहणार नाही. मेंदू विकास याकरता आवश्यक असलेले उपक्रम शाळेमध्ये होत असतात. आता मेंदू विकासामध्ये त्यांचं रुबिक क्यूब असेल, बालसंस्कार शिबिर असेल आणि भाषा विकासासाठी जे काही फोनोटिक्स आहेत किंवा फोनिक्स लँग्वेजचे कोर्सेस आहेत, व्याकरण आहे, स्पोकन इंग्लिश आहे, हे कोर्सेस पण अतिशय महत्वाचे आहेत. या विषयांकडेही म्हणजे रेग्युलर अभ्यास हा महत्वाचा आहे, नाही असं म्हणत नाही. म्हणजे काय भारंभार कोर्स करायचे आणि सगळेच करायचे असं पण नाही, परंतु आपण त्या ठिकाणी त्याचं वेगळं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी भविष्यामध्ये AI बेस्ड अर्थव्यवस्था होत असताना जॉबची संधी किंवा व्यवसायांची संधी ही तुमच्याकडे नॉलेज आहे, डिग्री सर्टिफिकेट आहे याच्यावरून होणार नाही, ते बेसिक होणार आहे. म्हणजे आपण म्हणत असतो गावाकडे गेल्यानंतर किंवा बाहेर कुठेही आपण गप्पा मारत असताना आता काय ग्रॅज्युएशनला किंमत राहिली नाही, आता काय 12वीला किंमत राहिली. पूर्वी 12वी ग्रॅज्युएट झाला म्हणजे फार मोठं झाल्यासारखं वाटायचं. आता त्याच्या पुढं आपण AI नावाचं एक युग आहे त्याच्यामध्ये एंट्री केलेली आहे सर्वांनी. आणि भविष्यामध्ये तुमच्याकडे किती डिग्री आहेत याच्या बरोबर तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये काम करत असताना, तुमच्या व्यवसायात काम करत असताना किती विद्यार्थ्यांना किंवा किती लोकांना मोटिवेट केलं, तुमच्या बरोबरचा जो समवयस्क ग्रुप आहे कामाचा त्याच्यामधले किती लोकांशी तुमचं स्किल मेंटेन करून तुम्ही त्यांना काम करण्यास प्रवृत्त केलं, त्यांना प्रोत्साहन दिलं किंवा त्यांना त्यांच्याकडे जी जबाबदारी आहे त्यांच्या मनात ताण न येऊ देता त्यांच्याकडून काम करून घेतलं, ह्या स्किलला फार महत्व असणार आहे भविष्य काळामध्ये. आणि असे स्किल असणारे जे काही तरुण असतील, तरुणी असतील, असे जे विद्यार्थी असतील त्यांना करिअरमध्ये चांगली ग्रोथ त्या ठिकाणी कंपनी देणार आहे. म्हणजे भविष्यातलं हे रोपण ह्या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कोर्सेस मार्फत होणार आहे. आणि नक्कीच ही संस्था ज्या पद्धतीनं या ठिकाणी काम करत आहे चाकण आणि परिसरामध्ये जवळपास 70 फ्रँचायझी 70 शाखांमध्ये म्हणजे 70 शाखांमध्ये विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे, की नक्कीच संस्थेचं विद्यार्थ्यांचं मोठमोठ्या स्वरूपातलं नाव यापुढे झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मला यावेळेला एक शेर आठवतो की मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख से कुछ यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. नक्कीच या संस्थेचा हौसला बुलंद आहे आणि सरांचा हौसला बुलंद आहे. सर्व पालकांचं, विद्यार्थ्यांचं त्याच्यामध्ये प्रतिबिंब दिसत आहे. तुमच्या भविष्यामध्ये जे काय तुमचे जिद्द, तुमचे प्रयत्न आजच्या घडीला चालू आहेत ते नव्याने आकार घेऊन तुमचं विद्यार्थ्यांचं नाव तुम्ही रोशन केल्याशिवाय राहणार नाही. मला या संस्थेने
या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं आणि त्याबद्दल मी संस्थेचे प्रमुख माननीय डॉक्टर आगाव सर आणि अर्चना आगाव मॅडम, प्राचार्य अर्चना आगाव मॅडम आणि त्यांचा सर्व स्टाफ, या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि इथे थांबतो. जय महाराष्ट्र. दुसरं एक सांगायचं होतं की सरांच्या रूपाने माझे जे मोठे बंधू आहेत त्यांनी असा योग जुळून आणला की 2 महिन्यापूर्वी माझा मुलगा अबॅकस मध्ये होता. त्या शाळेमध्ये त्यांनी ठेवली परीक्षा कोल्हापूरला. आता पुण्याहून अबॅकस साठी कोल्हापूरला जाणं म्हणजे विद्येच्या माहेरघरातनं कुठल्या तरी दुष्काळी खेड्यात जाण्यासारखं आहे. मग मी त्या संस्थेला म्हणलं असं का केलं तुम्ही, की बाबा पुणे विद्येचं माहेरघर आहे, तुम्ही अबॅकसची स्पर्धा पुण्यात ठेवायला पाहिजे. मला तो मुद्दा त्यांचा आवडला नाही. पण मी सरांना म्हणलं सर अबॅकस मध्ये आता मला तर काय माहितीच नाही, म्हणलं मी काय अबॅकस वगैरे शिकलेलो नाही, पण म्हणलं तुम्ही फार त्यातलं जाणकार आहात तर माझ्या मुलाला तुम्ही तुमच्या अबॅकस क्लासमध्ये ऍडमिशन द्या. मग ते म्हणले सर काय प्रॉब्लेम नाही, संस्था आपली आहे, क्लास आपला आहे, तुम्हाला अबॅकसच्या स्पर्धेमध्ये बसवायची जबाबदारी माझी. आता मी म्हणलं हे सगळं नवीन चेंज केलेलं आहे तर विद्यार्थी, आता मुलं किंवा विद्यार्थी म्हणजे चेंज झाल्यानंतर परफॉर्मन्स मागे येण्याची शक्यता असते. मला नाही वाटलं की तो अबॅकसच्या झेड रँक मध्ये, ते म्हणतात सरांनी सांगितलं 425 पैकी 425 त्याला मार्क्स पडलेले आहेत आणि तो 1 नंबर आलेला आहे त्याच्यामध्ये. मला हे म्हणजे आश्चर्य वाटलं की 2 महिन्यामध्ये त्यांनी एवढं अचूक नियोजन मार्गदर्शन करून अथर्वला गायडन्स केला आणि अथर्वचा त्याच्या झेड कॅटेगरीमध्ये पहिला नंबर आला. की वडिलांचाही म्हणजे माझा मुलगा आहे मला फार अभिमान वाटतो, त्यापेक्षा सरांचाही मला जास्त अभिमान वाटतो की त्यांनी मुलाला चमकवलं. त्याच्यात आत्मविश्वास, मग मी सांगितलं आत्मविश्वास निर्माण केला. मुलांना स्वप्न पाहायला शिकवणारी माणसं समाजामध्ये असणं, ह्या दोघांच्या रूपाने आम्हाला ती भेटलेत, हे खूप छान आहे. स्वप्न पाहायला शिकवणं, स्वप्न जगायला शिकवणं सोपी गोष्ट नाही. आज मुलांनी ते स्वप्न पाहायला शिकवलं, त्यांच्या डोळ्यात स्वप्न निर्माण केलं, आत्मविश्वास निर्माण केला, तोच त्यांना भविष्याच्या त्यांचं जीवन जगण्यासाठी, करिअर करण्यासाठी खूप मोठा मार्गदर्शक ठरणार आहे. आणि ते काम सर आणि मॅडम करत आहेत. मी अथर्वच्या वतीनं आणि माझ्या फॅमिलीच्या वतीनं सरांचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांनी वडील आणि मुलाचा सन्मानाचा योग जुळून आणला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.